साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भक्तगण येत असतात। या ठिकाणी येणारा भक्तगण तो साईबाबांच्या झोळीमध्ये भरभरून दान देतो। आज एका साईभक्ताने जवळपास 652 ग्रॅमचा सोन्याचा मुकुट बाबांच्या चरणी अर्पण केलेला आहे आणि त्याची किंमत जी आहे ती 42,80,000 रुपये आहे। सकाळी जी शिर्डी माझे पंढरपूर ही आरती होती, या आरतीच्या वेळेस हा सुंदर नक्षीकाम असलेला मुकुट बाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आलेला होता। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भक्तांकडून दान दिलं जातं। या दानामधून जे आहे साईबाबा संस्थांचे हॉस्पिटल आहे 550 बेडचं साईबाबा हॉस्पिटल आणि साईनाथ हॉस्पिटल। साईनाथ हॉस्पिटल जे आहे ते पूर्ण चॅरिटीवर चालवलं जातं। फक्त 10 रुपयाचा केस पेपर काढावा लागतो आणि त्या केस पेपरवर पूर्ण ट्रीटमेंट जी आहे ती मोफत केली जाते। सोबतच जे आहे प्रसादालय आहे, या प्रसादालयामध्ये जवळपास 40 ते 45,000 भक्तगण जे आहेत ते दररोज प्रसादाचा लाभ घेतात। तो प्रसाद जो आहे तो मुक्तमध्ये दिला जातो। फक्त VIP मध्ये जे भाविक प्रसाद घेतात त्यांना 50 रुपये आकारले जातात। सोबतच संस्थांचं जे आहे ते मोठं शाळेचं संकुल उभं राहिलेलं आहे आणि या संकुलामध्ये जवळपास 6,000 मुलं शिक्षण घेतात। म्हणजे ज्युनियर KG पासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं जातं। संस्थांची ITI सुद्धा जी आहे ITI सुद्धा संस्थांमार्फत चालवली जाते आणि ITIचं नावसुद्धा जे देश पातळीवरील नामांकित संस्थांमध्ये ITIचं नाव आहे। अशा प्रकारे विविध उपक्रम जे सामाजिक उपक्रम जे आहेत संस्थांच्या माध्यमातून जे डोनेशन संस्थांच्या माध्यमातून चालवले जातात।